बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती गोवंडीमध्ये पाहायला मिळाली। 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत असभ्य वर्तन करण्यात आले। शाळेमध्ये काम करणाऱ्या 45 वर्षीय नराधम शिपायाने हे कारनामे केले। मुंबईच्या गोवंडी इथल्या नामांकित शाळेतला हा घृणास्पद प्रकार आहे। आरोपी शिपाई राजेश महाकाळला आता अटक करण्यात आली। आरोपी रिकाम्या खोलीत विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन करायचा। गोवंडी पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करतात। आणि नेमका काय प्रकार घडला या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत आहेत। ज्योत्स्ना, अतिशय धक्कादायक असा सगळा हा प्रकार आहे। हा प्रकार नेमका उघडकीस कधी आला आणि पालकांनी या संदर्भात तक्रार केली आहे का? कल्याणी, अगदी बरोबर आहे। मुंबईच्या गोवंडी या परिसरातल्या एका शाळेमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि शाळेचाच 45 वर्षीय शिपाई जो आहे राजेश महाकाळ नावाचा, तो एका 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन करत असताना जी आहे ती घटना समोर आलेली आहे। आणि विशेष म्हणजे या 6 वर्षाच्या विद्यार्थ्याने त्याच्या पालकांना असं सांगितलं की गेल्या वर्षभरापासून हा राजेश महाकाळ नावाचा नराधम जो आहे तो त्याच्यासोबत आणि त्याच्या इतर जे वर्गातले मुलं आहेत त्यांच्यासोबत असले प्रकार करत होता। आणि शाळेच्याच एका रिकाम्या पडलेल्या खोलीमध्ये, जी अडगळीसाठी ठेवण्यात आलेली होती, त्या रिकाम्या खोलीमध्ये अडगळीच्या जागेवरती राजेश महाकाळ जो आहे तो या 6 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन करत होता। या विद्यार्थ्याला त्याने धमक्यासुद्धा दिल्या होत्या आणि कोणाला सांगू नको असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। मात्र हा लहान चिमुरडा जो 6 वर्षाचा आहे तो खूप वेळा घाबरलेला होता। त्याने अनेक वेळा जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण राजेश महाकाळ हा जो नराधम आहे तो सातत्याने त्या विद्यार्थ्याला जो आहे तो धमकी द्यायचा। आणि एके दिवशी याच 6 वर्षाच्या लहानग्याने जे आहे त्याच्या घरी तर हा प्रकार सांगितलाच, मात्र त्याने त्या 6 वर्षाच्या चिमुरड्याने हे सुद्धा सांगितलं की गेल्या अनेक महिन्यांपासून राजेश महाकाळ त्याच्यासोबत असं असभ्य वर्तन करतोय। इतकंच नव्हे तर शाळेतल्या इतर मुलांना सुद्धा तो अडगळीच्या खोलीत जो आहे तो घेऊन जातो। वॉशरूमला घेऊन जाण्याच्या बहाण्याने, म्हणजे लहान मुलं असतात त्यांना एकट्याला वॉशरूम सहसा पाठवत नाही, त्यामुळे अशा प्रकारचे शिपाई जे आहेत ते या लहान मुलांना वॉशरूमला घेऊन जात असतात आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे शिपाई जे आहेत ते या लहान मुलांसोबत गैरवर्तन करत असतात। आणि त्यामुळे आता शाळांमध्ये शिकणाऱ्या लहान मुलांचा प्रश्न मुंबईसारख्या ठिकाणी गंभीर होत चाललेला आहे।